कोणत्याही पारितोषिकाकडे नाही, पण 15 जुलै 2020 पासून ते आजपर्यंत जी टीम दिवस रात्र सातत्यानं या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहे, या टीमचा एक छोटासा सत्कार आपल्याच कुटुंबातील या सदस्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणूनच एक छोटीशी भेट आणि छोटीशी ओळख. तर मी सगळ्यात पहिल्यांदा आमंत्रित करते ते आमच्या 2 धडाडीच्या कार्यकर्त्यांचं, जे आहेत राकेश गाड आणि सचिन वाडकर यांचं. 15 जुलैपासून आज अखेर सर, तुम्हाला प्रत्येकाला माहिती देण्यापासून ते तुमच्या प्रत्येक शब्दांचं निरसन करण्यापर्यंत जे प्रत्येक वेळी तुमच्यासाठी तत्परतेने फोनवर उपस्थित होते, असे आमचे राकेश गाड आणि सचिन वाडकर. व्हिडिओ कसा करायचा आहे, काय राहून गेले का, तुमचा फॉर्म कसा भरलाय, तुमचे आम्हाला कागदपत्र पोहोचलेली नाही, आणि तिथपासून ते आपला बाईक मिळवण्यापर्यंत प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ही दोघंजण तत्परतेनं कार्यरत होते. यासाठी तुमच्या दोघांचं अभिनंदन आणि एक छोटासा सत्कार. थँक्यू सचिन, थँक्यू राकेश. ऍक्च्युली नंतर ते जरा चिडणार आहेत माझ्यावर, कारण तुम्ही थँक्यू का म्हणाला. पण हे थँक्यू ही फक्त एक फॉर्मॅलिटी आहे. पण हे मला म्हणायला आवडेल की हे सगळेजण कार्य करतायत, काम करतायत, आणि म्हणूनच हा एक भव्य सोहळा आम्ही इथे आपल्या समोर प्रक्षेपित करू शकतो, सादर करू शकतो. तर थँक्यू. पुढच्या कामाला यानंतर मी बोलवणार आहे, तुम्ही गेले 2 महिने सातत्यानं रोज एका नवीन डिझाईनमध्ये एक पोस्टर, जे आमच्या फेसबुकवर असेल, फेसबुक अकाउंटवर असेल, किंवा आमच्या व्हॉट्सअप अकाउंटवर असेल, किंवा आमच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर असेल, जे दररोज न चुकता एक छानसं डिझाईन जे अपलोड होत होतं, ते रोजच्या रोज डिझाईन करणारे आमचे अंकुश तिवारी. भरपूर सर्च करायचे, त्यातून वेगवेगळे डिझाईन्स काढायचे, कलर कॉम्बिनेशन्स करायचे, ते आवडतात की आवडत नाहीत याच्यासाठी म्हणून ते दिवस रात्र ते मोबाईल घेऊन बसत. बापरे, म्हणजे खरंच या मुलाचं कौतुक करायला पाहिजे की त्यांना खूप सुंदर सुंदर डिझाईन्स या दरम्यान म्हणजे 2-2.5 महिने हा चाललेल्या कार्यक्रमाला 2-2.5 महिने जेवढे दिवस आहेत तेवढ्या दिवसांना नवीन रिपीट न करता पुन्हा पुन्हा चांगल्या पद्धतीनं वेगवेगळी डिझाईन करून खरंच एक प्रकारची एक वेगळी मेहनत त्यांना लावली, आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना जी डिझाईन बनवली त्या डिझाईनसाठी आलेली SMS खरोखरच वाखाणण्यासारखे आहे की तुम्ही जे डिझाईन बनवता ते खूप उत्कृष्ट बनवता. आणि त्यातून आम्हाला पण जाणवलं की अंकुशकडे ती एक चांगली कला आहे, क्रिएटिव्हिटी आहे, आणि त्यालाही ती पुन्हा नव्याने जाणवली की या कार्यक्रमामुळे तुम्ही हे करू शकतो. तर बरंच काही शिकायला त्यालाही मिळालं असेल. तुला काय वाटतं, शिकायला मिळालं की? हो, भरपूर काही शिकायला मिळालं. काय वाटतं? आणि सातत्यानं नाविन्यपूर्ण असं तुझा भास आहे. आणि यानंतर याच डिझाईन्स मध्ये रोज न चुकता ज्या चारोळ्या लिहिल्या जायच्या त्या लिहिणारी म्हणजे आमच्या फिनिक्सची लेखिका आदिती देशपांडे. गमतीची गोष्ट म्हणजे जसे रोज नवीन डिझाईन्स होते, तसेच गेले 2.5 महिने रोज नवीन चारोळ्याही होत्या. आणि या सुंदर चारोळ्यांसाठी आदिती, तुलाही शाबासकीची थाप. खरंच म्हणजे अंकुशनं जसं जसं डिझाईन करत होतं तसं ह्या दोघांची टीम जुळून आली, आणि कल्पकता हिची खूप
वाखाणण्यासारखी आहे की प्रत्येक शब्दांच्या पाठीवरचा अर्थ काढून ते 4 शब्दांमध्ये जे काही म्हणणं मांडायचं आहे ते चारोळीमध्ये मांडून तिने एक खरंच आम्हाला एक सुखद धक्का दिला आणि सातत्यानं ह्या चारोळीची नंतर कादंबरी, एकांकिका, नाटक बरंच काही गुरु आणि लेखिका म्हणून चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर येऊ अशी अपेक्षा आणि हा छोटेखानी सत्कार. थँक्यू अदिती. आणि यानंतर तुम्ही आमच्या फेसबुकच्या चॅनल्सवर असेल किंवा इंस्टाग्रामवर आमच्या आपल्या मराठी इंडस्ट्रीमधल्या अनेक सेलिब्रिटीजचे व्हिडिओज पाहिले ज्याने आम्हाला शुभेच्छा दिल्या, आमचं कौतुक केलं. अशा ह्या सगळ्या सेलिब्रिटीजचे जे व्हिडिओ होते ते रोजच्या रोज न चुकता एडिट करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे म्हणजे आमच्या संस्थेचे निखिल सिंगरी. निखिलचं एक वैशिष्ट्य आहे, तो एक चांगला कलाकार तर आहेच आहे, पण सोबत छान एडिटिंगही करतो आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकण्यामध्ये त्याचा फार इंटरेस्ट असतो. तर त्याचंच एक हे उदाहरण होतं की मोबाईलवर एडिटिंग करता करता तो आता व्हिडिओज एडिट करायला लागलाय आणि होप सो की भविष्यामध्ये तू फिल्म्स एडिट करावेस. आणि यानंतर आपण 1 तारखेपासून 16 तारखेपर्यंत किंवा आतापर्यंत आणि इथून पुढेही जे व्हिडिओज पाहत आहात, जे YouTube चॅनलवर अपलोड झालेले आहेत त्यांचं पूर्ण डिझायनिंग, मग आमचं लोगो डिझाईन असेल किंवा कलाकारांच्या नामावली असतील किंवा कलाकारांचे जे व्हिडिओज आहेत, वन टेक व्हिडिओ जे आमच्यापर्यंत पोहोचले होते ते व्हिडिओ व्यवस्थित एडिट करून कलाकारांच्या कलाकृतीला कुठेही धक्का न लागू देता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केले ते आमच्या संस्थेचे एडिटर्स आदित्य कुंभार आणि ओंकार माळे. आता सुद्धा मला सांगायला आवडेल की हा जो कार्यक्रम तुम्ही पाहत आहात हा खरं तर आता तिथं कॅमेरा सोडून पटकन एवढासा सत्कार स्वीकारण्यासाठी ते ऑनस्टेज आलेले आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम सुद्धा हे दोघे शूटही करतायत आणि ऑनलाईन एडिट पण करतायत. थँक्यू आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या दोघांचं आणखीन एक वैशिष्ट्य आदित्य, याला प्रत्येक गोष्टी खूप घाई असते. ही दोघंही उत्कृष्ट डान्सर आहेत, दोघंही छान कोरिओग्राफर आहेत आणि एडिटरही आहेत आणि त्यांना असं वाटतं की ते आधी सांग. हे दोघेही उत्तम अभिनेते आहेत. तर या सगळ्या जे काही त्यांच्या हरहुन्नरीपणा आहे, जे काही क्रिएटिव्हिटी आहे, सगळ्यासाठी फिनिक्स कडून आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच आदित्य, ओंकार. आणि यानंतर या संपूर्ण आमच्या टीमला प्रत्येक सेक्शनमध्ये सहकार्य करणारे आणि आजच्या या कार्यक्रमाचं ध्वनी संयोजन करणारे आमचे 2 कार्यकर्ते म्हणजे चिंतन पाटील आणि असंत दीपंकर. मी विनंती करते सरांना. सर, अभिनंदन. आणि लवकरच हे दोघेही तुम्हाला येत्या 2 वर्षामध्ये नक्कीच पडद्यावर दिसणार आहेत. ते फिनिक्स ॲक्टिंग स्कूलमध्ये आता सध्या अभिनयाचे धडे घेत आहेत आणि तुमच्याही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कोणताही कार्यक्रम आपण ज्यावेळेला किंवा एखादे इव्हेंट, एखादी स्पर्धा ज्यावेळेला आपण आयोजित करत असतो त्यांची नियोजन करणारी मंडळी फार महत्त्वाची असतात. कितीही आपण सुंदर कार्यक्रम ऑनलाईन किंवा स्क्रीनवर किंवा स्टेजवर किंवा रंगमंचावर सादर करत असतो उत्तमरित्या, तरीही बॅकस्टेजला जे लोक काम करत असतात ते खरंच खूप महत्त्वाचे असतात. कारण बॅकस्टेजला ते असतात म्हणून आपण ऑन स्टेजला असतो. आणि याची जाण आहे ही सगळी मुलं ज्यांच्यात आम्ही तुम्हाला ओळख करून दिली, हे खरं तर सगळेच
अभिनेते आहेत, सोबत ते प्रशिक्षण घेत आहेत आणि सोबत त्यांच्या ह्या ज्या काही अदर ॲक्टिव्हिटीज किंवा अदर क्वालिटीज ज्या आता आम्ही तुम्हाला सांगितल्या, ह्या बॅकस्टेजवर राहून ते आपल्यासाठी करत होते. आणि खरंच आम्हाला आमच्या ह्या टीमचं खूप कौतुक आहे की ही अशी टीम आहे, म्हणूनच इतका सुंदर पद्धतीने कार्यक्रम गेले 2-2.5 महिने आम्ही राबवू शकलो, तुमच्यापर्यंत तो आणू शकलो. कारण या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये आपण हा सगळा कार्यक्रम रंगमंचावर करूच शकत नव्हतो. आणि अजूनही किती दिवस लागतील हे सध्या तरी नाही सांगता येणार, पण या मुलांच्या सहकार्यामुळे आम्ही हा कार्यक्रम आणि हा इव्हेंट, ही स्पर्धा आपल्यापर्यंत ऑनलाईन आणू शकलो. त्यामुळे खरंच या सगळ्या आमच्या टीमचं आमच्याकडून मनापासून कौतुक. आत्ता आपण एक असा सत्कार घेणार आहोत जे आमचे जवळचे मित्र आहेत, स्नेही आहेत, हितचिंतक आहेत आणि सोबतच आमचे प्रायोजकही आहेत. गेली 5 वर्ष सातत्याने ते आमच्या सोबत आहेत असे SDA म्हणजे सुमित डान्स अकॅडमी सांगलीचे संचालक, नृत्य दिग्दर्शक माननीय श्री सुमित साळुंखे. सुमित साळुंखे सरांना मी विनंती करते की आपण स्टेजवर यावं. त्यांच्या सरांना विनंती करते की एक छानसं पुस्तक भेट आणि एक गुलाब पुष्प देऊन आपण त्यांचा सत्कार करू. खरं तर गेली 5 वर्ष हा सोहळा नाट्यगृहात खूप धमाकेदार आणि दिमागदार सोहळा असतो आणि यामध्ये मी माझ्या टीमसोबत डान्स परफॉर्मन्स सादर करतो. यावर्षी कोरोनामुळे जे काही जागतिक संकट आपण म्हणू शकतो जे आलेलं आहे, त्याच्यामुळं हा सोहळा ऑनलाईन करावा लागतोय. खरं तर एक मनात खंत आहे की रसिक प्रेक्षकांच्या समोर आम्ही मनसोक्तपणे नाचू शकत नाही किंवा कलाकार स्किट सादर करू शकत नाहीत आणि प्रेक्षकांची वाहवा असेल त्यांचं कौतुक समोरून पाहता येऊ शकत नाही. पण एक मनातून एक वेगळा आनंद असा आहे की हा सोहळा ऑनलाईन होतोय आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की या 5 वर्षाच्या प्रवासातला खंड न पडता हा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे मी नक्कीच संजय सरांना आणि राजश्री मॅमना खरंच यासाठी धन्यवाद देतो की ऑनलाईन का असेना पण ही स्पर्धा त्यांनी सुरू ठेवलेली आहे आणि नक्कीच पुढच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप धमाकेदार आपण हा कार्यक्रम नाट्यगृहात करू अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. पारितोषिकाकडे. खरं तर हे पारितोषिक आम्ही सुरुवातीला जाहीर केलेल्या यादीमध्ये नव्हते. हे नव्यानं त्याच्यामध्ये ऍड झालेलं आहे. कारण फिनिक्स क्रिएशन्स, फिनिक्स हास्य गौरव स्किट कॉम्पिटिशन याच कारणासाठी घेते की ही स्पर्धा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त कलाकारांना या स्पर्धेचा लाभ घेता यावा, जास्तीत जास्त कलाकारांना या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळावं. आणि म्हणूनच आम्ही प्रथम, द्वितीय आणि तृतीय यानंतर एक उत्तेजनार्थ पारितोषिक सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. आणि हे पारितोषिक घोषित करण्यासाठी मी रंगमंचावर बोलावते आहे आपले प्रायोजक ध्रुव क्लासेसचे संचालक माननीय श्री शहाजी पाटील सरांना आणि सोबतच संजय सरांना. गेली 16 वर्ष जरनगर कोल्हापूर येथे ध्रुव क्लासेस अविरतपणे कार्य करत आहे. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे वर्ग ध्रुव क्लासेसमध्ये चालतात, जिथं फक्त शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे सुद्धा लक्ष दिलं जातं. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे 90% विद्यार्थी सरांच्या क्लासमधले 90%पेक्षा जास्त मार्क्स मिळवून यशस्वी होताना दिसतात. आपण आम्हाला प्रायोजक म्हणून लाभलात म्हणून आम्ही तर आपल्या आभारी आहोतच. आणि हे आभार व्यक्त करण्यासाठी मी संजय सरांना विनंती करणार आहे की त्याचा सत्कार करण्याची. पण त्याआधी आपण आपलं थोडक्यात मनोगत आमच्यासाठी व्यक्त केलं तर
संजय हे माझे मित्र आहेत गेली अनेक लहानपणापासून आम्ही काम करतो एकत्र आणि मलाही आनंद आहे की संजयनं पण खेडेगावातनं येऊन या ठिकाणी खूप नावाप्रमाणेच फिनिक्स अशी भरारी घेतलेली आहे आणि अनेक कलाकारांना या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचबरोबर या असल्या अडचणीच्या काळात कोरोनाच्या काळात सुद्धा कलाकारांना त्यांची कला जिवंत ठेवण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. जे अनेक वर्ष आयोजितपणे संजय आणि अटावकर मॅडम यांच्या टीमनं हे अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि या सर्व कार्यामध्ये मला थोडा खाण्याचा वाटा उचलत आला त्यामुळं मी त्यांचा आभार मानतो. खरोखर चांगल्या कामाला मला त्यांनी काही वेळेस का होईना आपली संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या स्पर्धेतील विजेत्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर यांची जी टीम आहे त्यांनाही मी त्यांचा आभार मानतो. असंच अविरत कार्य त्यांच्याकडून हो आणि महाराष्ट्राचे जे खरेखर तळमळीचे जे कलाकार आहेत ते यांच्यामार्फत घडून हीच या निमित्तानं शब्द 4 व्यक्त करतो. मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मी संजय सरांना विनंती करते की एक पुस्तक भेट आणि एक गुलाब पुष्प देऊन आपण याचं सत्कार आणि आता जास्त वेळ न घालवता मी शहाजी सरांना विनंती करते की त्यांनी आपलं स्पर्धेचं उत्तेजनार्थ बक्षीस जे आहे ते घोषित करावं. ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे आणि आपण सर्व कलाकारांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन या स्पर्धेची उंची वाढवली. हार जीत ही होतच राहते परंतु सर्वांनी भाग घेतल्यामुळं या स्पर्धेची खूप चांगली उंची वाढलेली आहे आणि या स्पर्धेचं उत्तेजनार्थ बक्षीस मी या ठिकाणी जाहीर करतोय आणि ते जाते सातारा येथील पवन मोहिते यांची त्यांचं मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छा. थँक्यू सो मच आणि खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा पवन मोहिते टीम सातारा यांना. त्यांना मिळणार आहे ही एक सुंदरशी ट्रॉफी हे स्मृतिचिन्ह सोबत 1001 रुपयांचं रोख बक्षीस आणि ई सर्टिफिकेट. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. शहाजी सरांना मी विनंती करते की आपण सगळीच क्षमापणे पाहूया पवन मोहिते आणि टीम याबद्दल काय म्हणते. नमस्कार मंडळी, मी पवन मोहिते. नमस्कार, मी अश्विनी कारळे. फिनिक्स क्रिएशन कोल्हापूर आयोजित स्किट कॉम्पिटिशनचे 5वे वर्ष आणि आता या करोना संकटावर मात करून आपण ऑनलाईन स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला आणि आमच्या टॅलेंटला त्यांनी फिनिक्स ग्रुपने दाद दिली आणि महाराष्ट्रभर त्यांनी दाखवण्याची एक संधी दिली. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि फिनिक्स हास्यगौरव यूट्यूब चॅनेलवर जाऊन लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि विनोदाची भन्नाट टॅलेंट बघण्यासाठी त्या चॅनेलवर जा. धन्यवाद. थँक्यू सो मच आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतर आपले पुढचे प्रायोजक. त्यांना प्रायोजक असं नाही म्हणता येणार कारण ते आमचे टीम मेंबर आहेत. आमच्या फिनिक्सचा एक उगवता तारा राकेश गाड. त्यांना फिनिक्सच्या वेगवेगळ्या उपक्रमातून आपण सातत्यानं पाहतच आहात. जसे की आमच्या फिनिक्स क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलवर बऱ्याचशा शॉर्ट फिल्म्स आम्ही अपलोड करतो आहे. त्याच्यामधून ते अभिनय करताना दिसतच आहेत. पण ज्या वेळेला मगाशी बोलल्याप्रमाणे ज्या वेळेला आम्ही आर्थिक विवंचनेतून जात होतो त्यावेळेला आणखीन एक आधार आम्हाला लाभला तो म्हणजे राकेश गाड. त्यांनी त्यांचे स्वर्गीय बंधू त्यांच्या स्मरणार्थ एक रक्कम या स्पर्धेसाठी देऊ केली आणि हे जे आता आम्ही घोषित करणार आहोत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ते त्यांचं स्मरणार्थ आहे आणि मी राकेश गाड यांना विनंती करते की कृपया त्यांनी रंगमंचावर यावं. राकेश गाड हा फिनिक्सचा एक उगवता तारा आणि धडाडीचा कार्यकर्ता आहे की जसं की तुम्ही स्पर्धा सुरू झाल्यापासून ज्यांच्याशी सातत्याने संपर्कात आहात असे हे राकेश गाड ज्यांनी तुम्हाला छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टींसाठी मदत केली, सहकार्य केलं, काय करायचं आहे काय करायचं नाही आहे
याच्याबद्दल डे 1 पासून ते अगदी आजपर्यंत आणि उद्याचं सुद्धा त्यांचा जॉब संपणार नाहीये कारण तुमच्या ट्रॉफीज ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत ते सुद्धा काम हेच करणार आहेत. तर अशा या राकेश गाठ यांचा पहिल्यांदा छोटासा सत्कार म्हणजे खरं तर कुटुंबात काय सत्कार करायचा हे आहे आम्हाला वाटू शकतं, पण कसं आहे ना, तू जे काही मोठ्या मनाने एक आर्थिक पाठबळ आपल्या ह्या उपक्रमाला दिलं याच्यासाठी म्हणून एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छोटासा सत्कार तुझा आपण करूया आपल्याच कुटुंबाचे. तर मी विनंती करते संजय सरांना की त्यांनी राकेशचा सत्कार करावा. एक पुष्पगुच्छ आणि एक पुष्पगुच्छ. आणि आता जी वेळ आलेली आहे अतिशय महत्त्वाची, मी राकेश गायकांना विनंती करते की त्यांनी आपल्या फिनिक्स हास्य गौरव 2020 च्या तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं नाव घोषित करावं. तर या वर्षीचं तृतीय पारितोषिक जात आहे आपल्या साताऱ्याच्या सतरंगी टीमला. सातारा तुम्हाला मिळणार आहे हे सुंदरचं स्मृतिचिन्ह सोबत 3001 रुपये रोख रक्कम आणि एक सर्टिफिकेट. तुमच्या संपूर्ण टीमचा आमच्या संपूर्ण टीमकडून मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू सो मच राकेश. आपण आपल्या पुढच्या कामाला लागावं. आणि यानंतर तृतीय पारितोषिक विजेते सतरंगी सातारा काय म्हणतात? आम्ही सतरंगी सातारा. मी कृष्णा देशमुख. मी किरण आवळे. फिनिक्स क्रिएशन कोल्हापूर या संस्थेनं फिनिक्स हास्य गौरव 2020 ही स्पर्धा ऑर्गनाईज करून आमच्यासारख्या हौशी कलाकारांना एक रंगमंच उपलब्ध करून दिला या कोरोना महामारीच्या काळात. त्याबद्दल आपले खरंच शतशः आभार. खूप छान वाटलं. ही स्पर्धा सातत्यानं 5 वर्ष होती, पण आम्ही पहिल्यांदा भाग घेतलो आणि प्रॅक्टिस करताना खूप गमती आल्या, मजा वाटली. खरं तर आम्ही लांब राहिला आहे, पण ह्या निमित्तानं आम्ही एकत्र आलो आणि प्रॅक्टिस झाला. आमच्यातली कला जिवंत राहिली, स्टेज भेटलं, त्याबद्दल लय भारी वाटलं. आता फक्त मला उत्सुकता एवढी की या स्पर्धेत बाजी कोण मारते. पुन्हा एकदा आभार. थँक्यू सो मच आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. तर आता आपण वळणार आहोत आपल्या द्वितीय क्रमांकाकडे आणि हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घोषित करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे आपले पुढचे प्रायोजक शिवम थोरवत यांना. प्लीज सर. जसं मघाशी सांगितल्याप्रमाणे आमची सुप्रिया असेल, राकेश असेल, निखिल असेल, तसेच शिवम थोरवत हे सुद्धा आमच्या फिनिक्स ॲक्टिंग स्कूलचे कलाकार विद्यार्थी आहेत आणि भावी अभिनेता सुद्धा. तर ज्या वेळेला मी मगाशी बोलले त्याप्रमाणे आर्थिक स्ट्रगल चालू होता त्यावेळेला शिवम थोरवत आणि त्यांची फॅमिली पुढे आली आणि त्यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आपल्या या स्पर्धेसाठी देऊ करण्याची इच्छा व्यक्त केली. आपली इच्छा आम्ही मनापासून मांडली आणि आम्हाला ती प्रचंड आवडली सुद्धा आणि त्यासाठी आम्ही छोटासा सत्कार करत आहोत. मी विनंती करते संजय सरांना की शिवम थोरवत यांना एक पुस्तक भेट देऊन आणि त्यांचा सत्कार करावा. आणि आता द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घोषित करण्यासाठी मी विनंती करते की आपण हे इन्व्हलप खोलावं आणि आपला द्वितीय क्रमांकाचा विजेता इथे घोषित करावा. तृतीय क्रमांक समर्थ अकॅडमी पुणे. अभिनंदन. द्वितीय क्रमांकाचे फिनिक्स हास्य गौरव 2020 चे पारितोषिक जात आहे समर्थ अकॅडमी पुणे यांना. त्रिवार अभिनंदन. आपल्याला मिळणार आहे ही छानशी ट्रॉफी, हे स्मृतिचिन्ह, त्यासोबतच 5001 रुपये
समर्थ अकॅडमी आपल्याशी काय संवाद साधते? नमस्कार, सागर पवार. हा मी नाही. नमस्कार, आदर्श गायकवाड. हा? हा मी नाही. फिनिक्स क्रिएशन कोल्हापूर ही संस्था गेली 5 वर्षाला स्पीच कॉम्पिटिशन भरवत आहे फिनिक्स हास्य गौरव या नावाने. आणि या स्पर्धेमध्ये आम्ही फायनलला गेलेलो आहोत. हो, काय माहिती का, दरवर्षी ना कोल्हापूरला येतात स्पर्धक आणि तिथं कॉम्पिटिशन करतात. पण या वर्षी लॉकडाऊन मुळे ना ऑनलाईन स्पर्धा भरवण्यात आलेली आहे आणि त्याला भरपूर प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे बरं का. अहो 30 संघांनी या स्पर्धेत सहभाग दाखवलेला आहे. हा, आणि खूप छान अनुभव आला आम्हाला हो. ऑनलाईन स्पर्धेसाठी. आणि हे फिनिक्सचं पहिलंच पाऊल आहे. म्हणजे ऑनलाईन स्पर्धा त्यांनी पहिल्यांदाच भरवलेली आहे. जसं फिनिक्स पक्षी कसा उंच भरारी घेतो, तशीच फिनिक्स हास्य गौरव ही सुद्धा उंच भरारी घेणार. तर त्यासाठी संजय मोहिते, राजश्री खटावकर मॅडम आणि त्यांचे सहकारी बंधू मित्र यांचे मनापासून आभार. धन्यवाद. Thank you so much आणि तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि आता वेळ आली आहे फिनिक्स हास्य गौरव 2020 ऑनलाईन स्पीच कॉम्पिटिशन खुल्या प्रहसन स्पर्धेचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्याची. तर मी आमंत्रित करणार आहे आमचे प्रायोजक MD इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांचे. प्लीज सर. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की MD इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही आपली कोल्हापूरची कंपनी आज भारताच्या राष्ट्रीय पातळीवर काम करत आहे. आणि मला हेही सांगायला अभिमान वाटतोय की आपली ही कोल्हापूरची कंपनी आज कॅनॉन ब्रिजेस, हायवे रोड्स, एअरपोर्ट्स बनवते आहे. आणि सर ह्या तुमच्या ह्या मोठ्या फिनिक्स भरारीसाठी आमच्या संपूर्ण फिनिक्स परिवारातर्फे आपलं खूप खूप अभिनंदन. कारण ही आपल्या कोल्हापूरकरांच्यासाठी खरं तर खूपच अभिमानाची गोष्ट आहे. कारण मला आठवतंय की गेले 4 वर्ष MD लँडमार्क म्हणून आपण आम्हाला दरवर्षी प्रायोजकत्व देत होतात. आणि यावर्षी मला त्याचं भव्य स्वरूप अनाऊन्स करताना खूप छान वाटतंय की MD इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर. खरंच मनापासून आपलं अभिनंदन आणि आपल्या भावी प्रकल्पांसाठी खूप खूप शुभेच्छा. मी आमच्या सर्वांना विनंती करते की एक पुष्प देऊन आणि एक पुस्तक भेट देऊन आपला सत्कार करावा सुरुवातीला. आणि त्यानंतर प्रथम पारितोषिक घोषित होणार आहे. सर प्लीज. मी आपल्या प्रायोजकांना विनंती करते की आपण आपल्या ह्या ऑनलाईन स्पर्धेबाबतीत 4 शब्द आपलं मनोगत व्यक्त करा. गेली 4-5 वर्ष आम्ही बघतो आहे. पहिल्यापासून आम्ही फिनिक्स क्रिएशन म्हणजे टीममध्ये जे आम्ही ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्यासुद्धा आज मला बघायला मिळतात. ज्या कोरोनाच्या काळातसुद्धा फिनिक्स क्रिएशन नवीन लोकांना चांगली संधी देते. आज जरी आपण फिजिकली एकत्रितरित्या येऊ शकलो नाही तरीसुद्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ही चांगली संधी घेऊन फिनिक्स क्रिएशनने सगळ्या इंडियन महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या भारतातल्या लोकांना त्यांचं टॅलेंट जपण्याची त्यांनी चांगली संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो. अशी त्यांनी नवीन लोकांना सारखी संधी देण्यात यावी आणि त्यांचं आणि असंच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपलं सहकार्य आम्हाला असंच सातत्याने लाभत राहू दे. यानंतर वेळ आली आहे प्रथम पारितोषिक अनाऊन्स करण्याची. आणि मी विनंती करणार आहे आपल्या प्रायोजकांना की त्यांनी हे पारितोषिक घोषित करावं. सगळ्यांना उत्सुकता लागली असेल प्रथम पारितोषिक कोण आहे. प्रथम पारितोषिक मिळणार आहे ते ड्रामा गँग कोल्हापूर.
नमस्कार, मी प्रमोद पुजारी. मी प्रसाद माळे. यावर्षी आम्ही फिनिक्स हास्य गौरव ऑनलाईन स्किट स्पर्धेत भाग घेतला. बऱ्याच दिवसांपूर्वीच आमचं ते स्वप्न होतं की त्या स्पर्धेत आम्ही भाग घ्यावा आणि यावर्षी ते पूर्ण झालं आणि आम्ही आता ते स्किट एक केलं आणि यूट्यूबवर त्याची लिंक आहे. यूट्यूबवर तो व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. स्किट गाव हा माझ्यासाठी खरंच आधीपासून खूप जवळचा आहे. कारण फक्त माझ्यासाठी मर्यादित राहिलं होतं स्किट हे युथ फेस्टिवल पुरतं आणि मजा यायची. कारण स्किटमध्ये मजा अशी आहे की जसं एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटला किंवा लहान बाळाला इंजेक्शन देण्याआधी जशा पद्धतीने त्याला दुसऱ्या गोष्टीत गुंतवतो, हसवतो, खेळवतो आणि कधी इंजेक्शन घेऊन जातो ते त्या बाळाला पण कळत नाही. तर त्या पद्धतीनं हा स्किटचा एक साचा असतो असं मला वाटतं आणि त्यात जास्त मजा येते करायला. सो मी फार दूर होतो युथ फेस्टिवल नंतरच्या काळात. सो फिनिक्समुळे मला ती संधी मिळाली की परत स्किटमध्ये उतरतोय आणि परत नव्या उमेदीने काहीतरी करतोय. सो मला तरी खूप मजा आली. पण ही स्किट स्पर्धा अशी आहे की इथं आर्थिक गणितापेक्षा तुमची मेहनत, तुमचं टॅलेंट पणाला लागतं. संस्था वगैरे नसली तर चालतं, तुम्ही दोघं एकत्र येऊन ते स्किट करू शकता. ह्यासारखं मोठं प्लॅटफॉर्म मला वाटत नाही कुठं असेल अख्ख्या महाराष्ट्रात अथवा कुठं, आणि हे गरजेचं होतं. कारण सिलेक्ट होऊ नंबर येईल हा भाग नंतरचा, पण माझ्याकडून एक कलाकृती होऊन जाते आणि ती यूट्यूबवर येते याचा एक आनंद आहे. आणि तो प्लॅटफॉर्म आम्हाला तुम्ही उपलब्ध करून दिला, फिनिक्स क्रिएशननं उपलब्ध करून दिला, त्यामुळे त्यांचे आभार. आणि फिनिक्स क्रिएशन सारखी संस्था कोल्हापुरात एकमेव आहे अशी म्हणतो की जी सतत काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट करत राहते आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना फिनिक्स क्रिएशनला आणि आमच्यासोबत जे कॉम्पिटिशनमध्ये जे पार्टिसिपेंट्स होते त्यांना सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि फिनिक्स क्रिएशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर करा. रस्त्यावरून जाणारे अनोळखी लोक असतील तरी त्यांना पकडून पकडून व्हिडिओ दाखवा. फक्त मास्क घाला. थँक्यू. कार्यक्रमच्या शेवटाकडे जात असताना मी विनंती करते आमच्या संपूर्ण संयोजक टीमला, आमच्या कलाकारांना आणि त्याचबरोबर आमच्या प्रायोजकांना आणि पाहुण्यांना कृपया त्यांनी सगळ्यांनी रंगमंचावर यावं. आणि मी आता विनंती करते संजय सरांना, त्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. फिनिक्स क्रिएशन्स कोल्हापूर आयोजित फिनिक्स हास्य गौरव 2020 हा कार्यक्रम आता संपन्न होत आहे. पण या कार्यक्रमाला ज्यांचा हातभार लागला त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानण्यासाठी मी आता तुमच्यासमोर उभा आहे. यामध्ये HP हॉटेल्स, त्याचबरोबर सप्तरंग आर्ट्स आणि जगदीश गुरव यांचे सुद्धा मनापासून मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर यामध्ये ज्यांनी भाग घेतला कलावंतांनी, त्या सर्व कलावंतांचे आभार, त्याचबरोबर पत्रकारांचे आभार आणि आमच्या संपूर्ण टीमकडून व्ह्यूअर्स, सबस्क्राईब करणारे आणि त्याचबरोबर लाईक्स करणारे या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर करतो. भेटूया पुढच्या वर्षी फिनिक्स हास्य गौरव 2021 मध्ये.